नाशिकमधील औद्योगिक वसाहतींसाठी आता मोठी चिंतेची बाब समोर आलेली आहे। गॅस पुरवठ्यावर आलेल्या मर्यादांमुळे सातपूर आणि अंबड औद्योगिक परिसरातील सुमारे 350 ते 400 उद्योगांपुढे बंदचं संकट निर्माण झालंय। अंबड औद्योगिक संघ आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। राज्यामध्ये उद्योगांना लागणारा गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये बहुतांशी इंडस्ट्री ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे। नाशिकमध्ये गंभीर परिस्थिती अशी निर्माण झाली आहे। आयमाचे अध्यक्ष पानसरे सर आपल्या सोबत आहेत। सर, एकूण काय परिस्थिती आहे गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे? सध्या साधारण 400च्या आसपास आपल्याकडे सातपूर अंबडमध्ये उद्योग असे की ज्याच्या सरफेस ट्रीटमेंट ही ट्रीटमेंट या गॅसवरती इन्क्लूड होत आहे। आजच आम्हाला MNGL पत्र आलेलं आहे का निश्चित काळासाठी तुमचा पुरवठा हा खंडित होऊ शकतो किंवा केलेल्या पुरवठ्याचे दर वाढू शकतात। साधारण HPCL BPCLने गेल्या 5 दिवसापासून इंडस्ट्रीयल सिलेंडर फिलिंग बंद केलेलं आहे। त्यामुळे आजचा दिवस कसा जरी आमचा निघेल, उद्याकडे गॅस मला असं वाटतं नसणार आहे आणि आमचे पूर्ण प्रोसेस ठप्प होणार आहे। जर आपण बघितलं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे का? पूर्ण जिल्ह्यामध्ये कंप्लीट हीच परिस्थिती आहे आणि दिवसेंदिवस ही बिकट होत चालली आहे। सर, आपल्याकडे नाशिकमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री प्रामुख्याने आहे। याचा परिणाम, विपरीत परिणाम आपल्या या इंडस्ट्रीवर कसा होतो? आपल्याकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्री मेजर महिंद्रा प्लांट आहे, त्याबरोबर मेजर OEM बघितले तर इपिरॉक, ॲटलस काप्को, ABB यांना सरफेस ट्रीटमेंट सप्लाय करणारे ज्या इंडस्ट्री आहे या बंद पडल्यामुळे या OEMचं मॅन्युफॅक्चरिंग मला असं वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये इम्पॅक्ट होईल आणि मॅन्युफॅक्चरिंग बंद झाल्यामुळे पूर्ण अर्थव्यवस्था बंद पडू शकते ही भीती वाटते। एकूणच फोर्जिंग इंडस्ट्री बंद पडली तर याचा पूर्ण फटका हा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला बसेल आणि जेणेकरून पुढच्या काळामध्ये या कारच्या उत्पादनांना सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।